खाली रामेश्वरापर्यंत माझं देऊळ बंद कायमचं. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ब्रह्मांड नायक. मी आज एक फिल्म बघून आलेला आहे, देऊळ बंद पार्ट 2. तर चला बोलूया या फिल्मबद्दल. काही चित्रपट फक्त एंटरटेनमेंटसाठी नसतात, ते थेट मनात उतरतात आणि डोळ्यात पाणीसुद्धा आणतात. आज मी अशीच एक फिल्म पाहून आलो आहे जिने मला खूपच भावकून टाकलं आहे. मी बोलते देऊळ बंद पार्ट 2 बद्दल. खरं सांगा तर ही एक फक्त फिल्म नाही, हा पूर्ण इमोशनल अनुभव आहे. तर प्रश्न हा आहे की फिल्म खरंच म्हणजे ते का, ही फक्त इमोशन्सवर खेळते? चला मग बोलूया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, देऊळ बंद पार्ट 2 हा पहिल्या भागाचा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. म्हणजे पहिला भाग पाहिला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कथा सहज समजेल. सुरुवातीची साधारण 30 मिनिटं फिल्म तुम्हाला तिच्या जगामध्ये हळूहळू घेऊन जाते. सगळं हलकं फुलकं आणि मजेशीर वाटत राहतं. पण ज्या क्षणी झाडाला लटकलेला पहिला मृतदेह दिसतो, तिथून संपूर्ण फिल्मचं वातावरण बदलून जातं आणि डोक्यात लगेच मागचं सगळं फिरायला लागतं की आधी जे दाखवलं त्याचा अर्थ काय होता. आणि इथेच मला जाणवलं की हीच खरी स्टोरी टेलिंग असते. आता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर स्नेहल तळडे यांनी अप्रतिम काम केलं आहे. त्यांचा परफॉर्मन्स खूपच चांगला झालेला आहे. एका पीडित महिलेची भूमिका त्यांनी अशी साकारली आहे की तिचं दुःख, राग आणि मनातील वेदना थेट जाणवते. आणि स्पॉइलर द्यायचा नाही म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. आणि मध्ये एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी, आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या चित्रपटामध्ये योग्य प्रकारे दाखवल्या जातात असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या फिल्मचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे तिची कथा. कारण ही फक्त गोष्ट सांगत नाही, तर शेतकऱ्याचं दुःख वास्तव आपल्यासमोर आणते. शेतकरी इतके हतलप का होतात, त्यांना इतका मोठा निर्णय का घ्यावा लागतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो, हे सगळं फिल्मने कॉमेडी, भावना आणि भक्ती यांच्यासोबत सुंदरपणे मांडलं आहे. सुरुवातीला फिल्म हलकी आणि मजेशीर वाटते, पण नंतर ती एक जबरदस्त इमोशनल प्रवास बनते. आणि क्लायमॅक्स काय सांगू साहेब, अरे क्लायमॅक्स तर थेट मनावर वार करतो. मध्ये थोडीफार कथा लांबली असं वाटतं, पण शेवट इतका प्रभावी आहे की तक्रारी संपते. प्रवीण तरडे यांनी स्टोरी, डायरेक्शन आणि अभिनय सगळं एकट्यानं सांभाळलेलं आहे आणि ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि मोहन जोशी सर यांना कसं विसरायचं. श्री स्वामी समर्थ त्यांच्या भूमिकेत सुरुवातीला ते तुम्हाला हसवतात आणि नंतर न कळत भक्तिभाव जागा करतात. आता फायनल वर्डिक्ट द्यायचं झालं तर मराठी इंडस्ट्रीमधून अशा मनात घर करणाऱ्या फिल्म्स फार कमी येतात आणि देऊळ बंद पार्ट 2 हा त्यापैकी एक आहे. माझ्याकडून फिल्मला मिळतात 5 पैकी 4.5 स्टार्स. आणि हो चित्रपट संपताच थिएटरमध्ये बाहेर पडू नका, कारण मिड क्रेडिट सीनमध्ये पुढच्या भागाचा मोठा हिंटही मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनल ब्रह्मांड नायकाला जरूर सबस्क्राईब करा. बोला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.